या देशात नरेंद्र मोदी सरकार आले नसते तर हे वक्फ संशोधन बिल आणता आले नसते. ज्या जागेवर आपण बसलो आहोत ही संसद सुद्धा वक्फ बोर्डाची संपत्ती असली असती. असे सांगतानाच अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी संसदेत वक्फ सुधारणा विधेयक मांडले. वक्फ विधेयक कोणत्याही धार्मिक व्यवस्थेत, कोणत्याही धार्मिक संस्थेत किंवा कोणत्याही धार्मिक प्रथेमध्ये हस्तक्षेप करत नाही. विविध स्वरूपात एकूण 97,27,772 याचिका प्राप्त झाल्या आहेत. इतिहासात याआधी कोणत्याही विधेयकाला इतक्या मोठ्या संख्येने याचिका आल्या नाहीत. जेव्हा आपल्या देशात जगात सर्वात मोठी वक्फ मालमत्ता आहे तेव्हा ती गरीब मुस्लिमांच्या शिक्षण, वैद्यकीय उपचार, कौशल्य विकास आणि उत्पन्न वाढीसाठी का वापरली जात नाही असा प्रश्नही त्यांनी विचारला. 2013 मध्ये हे जबरदस्तीने कसे मंजूर केले गेले याबद्दल मला खूप आश्चर्य वाटते. वक्फ कायद्यात तरतूद जोडल्यानंतर दिल्लीतील 1977 पासून सुरू असलेल्या एका प्रकरणात सीजीओ कॉम्प्लेक्स आणि संसद भवनासह अनेक मालमत्तांचा समावेश होता. दिल्ली वक्फ बोर्डाने या मालमत्तांवर वक्फ मालमत्ता असल्याचा दावा केला होता. या विधेयकात काही विसंगती होत्या, त्यामुळे त्यात सुधारणा करणे आवश्यक होते. या सुधारणा विधेयकानंतर मुस्लिम महिलांना देखील वक्फ बोर्डाच्या सदस्य होता येईल. असे सांगतानाच मागील सरकारच्या काळात वक्फच्या जमिनींचा कसा दुरुपयोग केला गेला हे त्यांनी सांगितले. गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक मुस्लिम विरोधी नाही असे सांगितले. सत्ता पक्षाच्या बाजूने 288 मते पडली तर विरोधकांच्या बाजूने 232 मते पडली. हे विधेयक राज्यसभेत मंजुरीसाठी जाईल आणि नंतर राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी जाईल. लाखो वक्फ मालमत्तांचे योग्य व्यवस्थापन केले गेले तर केवळ मुस्लिमांचे जीवनच नाही तर संपूर्ण देशाचे नशीबही बदलू शकते. वक्फ कायदा धर्माचा नाही तर संपत्ती व्यवस्थापनाचा मुद्दा आहे. कृपया तुमचे मत आम्हाला कळवा आणि तोपर्यंत चल बोलून टाक पाहत रहा.